आज सकाळी मोहोळ पोलीस स्टेशनच्या ह्याच्यामध्ये ग्राम सुरक्षा दल पोलीस पाटील मीटिंग याविषयी पोलीस पाटलांना घेऊन सकाळपारी माननीय SDPO श्री सूरज जगताप यांच्या उपस्थितीमध्ये आज मोहोळ पोलीस स्टेशन या ठिकाणी मीटिंग घेण्यात आलेली आहे। या मीटिंगच्या विषयामध्ये जे सध्या आपण मोहोळच्या हद्दीमध्ये जे ग्राम सुरक्षा दल ॲक्टिवेट केलेलं आहे ते अजून त्याच्यामध्ये ते कार्यक्षम बनवण्याच्या आवश्यकता ज्या ठिकाणी सध्या ते चालू नाही, एका ठिकाणी महिला पोलीस पाटील आहेत, त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या मिस्टरांना त्या ठिकाणी त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी सांगितलेलं आहे। पॉलिसी अशी आहे की मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारच्या बुरट्या चोऱ्या मोठ्या चोऱ्या त्या होऊ नयेत हा उद्देश आहे। या अनुषंगानं ग्राम सुरक्षा दलांना येत्या शनिवारी एक रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेऊन त्यामध्ये त्यांना लाठी काठी शिट्ट्या टॉर्च पुन्हा टी-शर्ट याचं वाटप करण्याचं नियोजन आहे शनिवारी। आणि त्या मीटिंगमध्ये पोलीस पाटलांना आता ह्याच्यामध्ये मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आमचे पोलीस अंमलदार अधिकारी आम्ही स्वतः प्रत्येक शाळेला भेटी देतच असतो, परंतु ग्रामस्तरावर पोलीस पाटलांनी सुद्धा प्रत्येक शाळेला भेटी देणं आवश्यक आहे। त्या ठिकाणच्या मुख्याध्यापक असतील, प्राचार्य असतील, त्यांच्याशी पोलीस पाटलांनी संपर्क वाढवला पाहिजे। त्या अनुषंगाने त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। उद्या ईद ए मिलाद आहे। ईद ए मिलाद मोहोळ आणि पेनूर या दोन ठिकाणी साजरा केला जातो। त्या अनुषंगानं सुसज्ज असा जवळजवळ 50 होमगार्ड्स आणि आपले जवळजवळ 80च्या आसपास आपला पोलीस स्टाफ त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपलब्ध आहे। अतिशय हद्दीमध्ये कुठल्या प्रकारच्या ईद मिलादच्या अनुषंगानं कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही याची दक्षता मोहोळ पोलीस स्टेशन यांनी घेतलेली आहे। तसेच आगामी काळामध्ये 14 तारखेपासून 25 तारखेपर्यंत सप्टेंबरच्या गणेश उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतो आहे। त्या अनुषंगानं सुद्धा पोलीस पाटलांना सूचना देऊन त्यांना अवगत केलेलं आहे। आणि भावी काळामध्ये जे मंडळाचे जे पदाधिकारी असतील त्यांनासुद्धा त्यामध्ये प्रत्येक मंडळानं धर्मादाय आयुक्ताकडं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे। त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेची परमिशन घेणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनला अर्ज करणं आवश्यक आहे। ह्या अनुषंगाने त्यांना सूचना दिलेल्या आहेत। प्रत्येक मंडळाच्या ज्या ठिकाणी मूर्तीची स्थापना होणार आहे त्या ठिकाणी CCTV कंपल्सरी करण्याचं त्यांना सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी स्वयंसेवक 24 तास त्या ठिकाणी स्वयंसेवक उपलब्ध असणार आहेत। कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम गणपती उत्सवाच्या अनुषंगाने होणार नाही अशा प्रकारच्या सूचना पोलीस पाटलांना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे येत्या काळामध्ये जे मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचीसुद्धा मीटिंग घेऊन त्यांना या प्रकारच्या सूचना दिल्या जातील। रूट मार्चचं आयोजन जे मोठी गावं आहेत त्या ठिकाणी रूट मार्चचं आयोजन केलं जाईल। आणि अशा प्रकारे संपूर्ण हद्दीमध्ये गणपती उत्सव पुन्हा गोपाळ आपल्या ज्या ह्याच्यामध्ये गोकुळ अष्टमी जे आहे त्या अनुषंगानं उद्याचा ईद मिलाद, गोकुळ अष्टमी आणि गणपती उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे कुठल्या प्रकारचं गालबोट न लागता साजरा करण्याचं सगळ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे। त्याचप्रमाणे आता मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण बघतोय की ह्याच्यामध्ये आपण बसस्टँडवरचं संभाजी महाराज पुतळ्याच्या शेजारचं संपूर्ण अतिक्रमण काढून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे येत्या गुरुवारी आता पोस्टाकडे जे अतिक्रमण आहे ते काढून घेतोय आणि वाहतूक व्यवस्था कशा प्रकारे चांगली होईल या अनुषंगाने आपण प्रयत्न करतोय। 2024मध्ये 74 प्राणांतिक म्हणजे फॅटल अपघात झाले होते, त्यामध्ये 2024मध्ये 129 जण मृत्युमुखी पडलेले आहेत। 2025मध्ये 64 प्राणांतिक अपघात झाले होते, त्यामध्ये 119 जण मयत आहेत। आणि आता जानेवारीपासून ते आत्तापर्यंत 31 जुलैचा कालावधी आहे, त्यामध्ये 33 प्राणांतिक अपघात दाखल झालेले आहेत, त्यामध्ये मरणाऱ्याची संख्या 65 आहे। तर ह्या अनुषंगानं आपलं फॅटलचं प्रमाण आपल्या हद्दीमध्ये आपल्याला कमी करायचं आहे। जे मोहोळचं जे कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये फॅटलचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे। त्या अनुषंगानं आपण जोरदार तयारी केलेली आहे। ज्या ठिकाणी बेकायदेशीररित्या जे मीडियन ओपन केलेले आहेत रस्त्यावर आपल्या हायवेवर ते सुद्धा ज्या ठिकाणी त्याचा सगळा डाटा आमच्याकडे आहे त्या ठिकाणी इमेजेसची मदत घेऊन ते जे इलिगल मीडियन आहे ओपन केलेले ते त्या ठिकाणी आपण ते बंद करून घेतो। एकदा बंद केल्यानंतर पुन्हा जर कोणी ते ओपन करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये रितसर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर आम्ही दोषारोपपत्र पाठवण्याची तजवीज ठेवलेली आहे।
तसेच ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आहे त्या ठिकाणी अपघात होतात, अपघाताचं प्रमाण जास्त आहे, तिथल्या त्या संबंधित गावातल्या युवकांना प्रोत्साहन देऊन त्यामध्ये मृत्युंजय दूत म्हणून एक संकल्पना आहे. ते माननीय SP सरांच्या संकल्पनेतून तयार झालेली संकल्पना आहे. त्यामध्ये एखादा अपघात एखाद्या गावाच्या हद्दीमध्ये जे हायवेवर जी गावं आहेत त्यामध्ये झाल्यानंतर तात्काळ तिथला जो मृत्युंजय जो दूत आहे तिथला जो आम्ही ते WhatsApp ग्रुप त्याचा बनवते ते तात्काळ त्यांना त्या ठिकाणी मदत दिली जाईल आणि अपघाताच्या अनुषंगाने त्याला वेळेचं उपचार देणं आवश्यक आहे. त्यामध्ये त्यांची मदत घेतली जाणार आहे आणि जे मृत्युंजय जे दूत आहेत चांगल्या प्रकारचं काम करणार आहे त्यांचं प्रसिद्धीपत्रक देऊन माननीय SP सरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. अशा प्रकारचं नियोजन आहे. त्याप्रमाणे सध्या वाटचाल चालू आहे.